टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत हक्क सोडपत्राबद्दल. प्रत्येकाला बरेच प्रश्न पडतात, जसे की एखादी व्यक्ती मृत्यू झाल्यावर वारसाची नोंद न करता त्यांचे नोंदणीकृत हक्क सोडपत्र करता येते काय? तसेच दुसरा प्रश्न पडतो, एकदा हक्क सोडपत्राचा नोंदणीकृत दस्त केल्यानंतर हक्क सोडलेल्या मिळकतीत पुन्हा हक्क हिस्सा मागता येतो काय? असे बरेच प्रश्न, जसे की हक्क सोडपत्र कसा करता येतो, हक्क सोडपत्राची मुदत किती असते, त्यात काय काय मेन्शन असावे, जर एखाद्या महिलेने हक्क सोडपत्र केले असेल तर काय करावे, इतर अनेक प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया हक्क सोडपत्राबद्दल माहिती. तर जर एखादी व्यक्ती मृत्यू झाल्यावर वारसाची नोंद न करता त्यांचे नोंदणीकृत हक्क सोडपत्र करता येते काय? तर याचे उत्तर पाहूया, नाही. जर एखादी व्यक्ती मृत्यू झाल्यावर वारसाची नोंद न करता त्यांचे नोंदणीकृत हक्क सोडपत्र करता येत नाही. प्रथम वारस नोंद प्रक्रिया म्हणजेच ती वारस नोंद प्रोसिजर जी आहे ती पार पाडावी, नंतर हक्क सोडपत्र करावे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, एकदा जर हक्क सोडपत्राचा नोंदणीकृत दस्त केल्यानंतर मीन्स रजिस्टर्ड हक्क सोडपत्र केल्यानंतर हक्क सोडलेल्या मिळकतीत म्हणजेच जे आपण हक्क सोडलेल्या प्रॉपर्टी मध्ये पुन्हा हक्क किंवा हिस्सा मागता येतो काय? तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा नाही. अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही, पुन्हा आपल्याला हक्क मागता येत नाही. तसेच आता हक्क सोडपत्र कसे करावे? तर पाहूया. हक्क सोडपत्र एकत्र कुटुंबातील मिळकतीवरील हक्क सोडणारी कोणतीही व्यक्ती आणि तो हक्क ग्रहण करणारी मीन्स तो हक्क ऍक्सेप्ट करणारी व्यक्ती यांना स्वतंत्रपणे अथवा एकत्र कुटुंबातील सर्व सदस्यांना संयुक्तपणे त्याच एकत्र कुटुंबातील कोणत्याही एकाच्या किंवा एकापेक्षा जास्त सदस्यांच्या लाभात हक्क सोडपत्राचा दस्त करता येतो. तसेच हक्क सोडपत्र स्वतःच्या हिस्स्याच्या सर्व किंवा काही मिळकतीबाबत करता येते. आता हक्क सोडपत्र स्वतःच्या हिस्स्याच्या कोणकोणत्या मिळकतीबाबत आणि कोणाच्या लाभात करीत आहे आणि स्वतःच्या हिस्साच्या कोणत्या मिळकतीबाबत हक्क सोडपत्र केलेले नाही, अद्याप केलेले नाही, याचा स्पष्ट उल्लेख हक्क सोडपत्रात असावा. यामुळे भविष्यात कोणत्याही कायदेशीर अडचण येणार नाही. आता हक्क सोडपत्रात कोणकोणत्या गोष्टी असायला हव्यात, नमूद असाव्यात, तर पाहूया. जसे की हक्क सोडपत्राच्या दस्तात खालील गोष्टी नमूद असाव्यात. हक्क सोडपत्राचा दस्त लिहून देणार म्हणजे तो लिहून देत असतो त्याची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील असावा. आता हक्क सोडपत्राचा दस्त लिहून घेणार म्हणजे तो लिहून घेतो त्याची नावे, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील असावा. तसेच एकत्र कुटुंबाच्या सर्व शाखांची वंशावळ म्हणजे सर्वांची नावे, तसेच एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे हिस्सा निहाय विवरण मीन्स त्या जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचे सर्व वर्णन असावे. आणि 2 निष्पक्ष आणि लायक साक्षीदारांची नावे मीन्स 2 विटनेस असावे. त्यांची नाव, वय, पत्ता, धंदा याबाबतचा तपशील व त्यांची स्वाक्षरी असावी. तसेच दस्ताचे निष्पादन व नोंदणी अत्यावश्यक आहे. आता हक्क सोडपत्राची मुदत किती असते? प्रत्येकाला प्रश्न पडतो की हक्क सोडपत्राची मुदत असते का आणि किती असते? तर पाहूया. हक्क सोडपत्र कधीही करता येते, त्यास मुदतीचे बंधन नाही म्हणजे मुदत नाही. आता हक्क सोडपत्रासाठी 7/12 अथवा मिळकत पत्रिकेवर कुटुंबाच्या सदस्याचे नाव
दाखल असण्याची आवश्यकता नसते. फक्त तो एकत्र कुटुंबातील सदस्य असल्याचे पुरावा सिद्ध करण्याइतपत असावा. म्हणजे तो एकत्र कुटुंबातील सदस्य आहे हे प्रूव्ह असायला पाहिजे. तसेच हक्कसोड पत्राचा दस्त मिळाल्यावर तलाठी यांनी काय करावे? तर हक्कसोड पत्राची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी हक्कसोड पत्राचा दस्त हा नोंदणीकृत असल्याची खात्री करावी, मीन्स रजिस्टर असल्याची खात्री करावी. आता अनोंदणीकृत हक्कसोड पत्राची नोंद करू नये. हक्कसोड पत्राची नोंद करताना संबंधिताने स्वतःच्या हिस्स्याच्या कोणकोणत्या मिळकतीबाबत आणि कोणाच्या लाभात हक्कसोड पत्र केले आहे आणि स्वतःच्या हिस्स्याच्या कोणत्या मिळकतीबाबत मीन्स कोणत्या प्रॉपर्टी बाबत हक्कसोड पत्र केलेले नाही याचा स्पष्ट उल्लेख फेरफार नोंदीत करावा. आता यामुळे भविष्यात कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही. हक्कसोड पत्र नोंदणीकृत असले तरच गाव नमुना 6 मध्ये त्याची नोंद करावी. आता सर्व हित संबंधितांना नोटीस बजावावी आणि अनोंदणीकृत हक्कसोड पत्राची नोंद करणे अवैध आहे. आता हक्कसोड पत्र जर एखाद्या महिलेने केले असेल तर काय करावे असा प्रश्न सर्वांना पडतो. तर पाहूया याचं उत्तर. आता खातेदाराच्या कुटुंबातील महिलेने जर हक्कसोड पत्राचा नोंदणीकृत दस्त करून दिला असेल तर त्या महिलेला प्रश्न विचारून तिने हक्कसोड पत्राचा दस्त कोणाच्या दबावाखाली केला नाही याची खात्री करावी. हक्कसोड पत्रामुळे तिला मालमत्तेत हिस्सा मिळणार नाही याची तिला कल्पना द्यावी. तसेच हिंदू वारसा कायदा 1956 मधील सन 2005 च्या सुधारणेनुसार मीन्स 2005 च्या अमेंडमेंट नुसार महिलांनाही मालमत्तेत समान हिस्सा मिळण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे. याची ही त्या महिलेला कल्पना द्यावी. जरूर तर सदर महिलेचा तसा जबाब घ्यावा. तर फ्रेंड्स, ही होती हक्कसोड पत्र कसे करावे, हक्कसोड पत्रात काय नमूद असावे, हक्कसोड पत्राची किती मुदत असते, जर एखाद्या महिलेने हक्कसोड पत्र केले असेल तर काय करावे, तर तलाट्याने हक्कसोड पत्राबद्दल काय करावे, इतर सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ पूर्ण बघा. थँक यू.